आणि एक महत्त्वाची बातमी, पुण्यामधून वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आज प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर वसंत मोरे यांना मराठा संघटनांचा पाठिंबा मिळणार आणि पुण्यामध्ये त्यामुळे तिरंगी लढत रंगणार अशी चर्चा। अधिक माहितीसाठी थेट पुण्यात जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, निखिल, आपल्याला माहिती आहे की आज मनसे सोडल्यानंतर वसंत मोरे नेमकं कोणत्या पक्षामध्ये जाणार याची चर्चा जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती। मात्र आज मुंबईमध्ये त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर त्यांची जाऊन भेट घेतली आणि या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते। वंचितकडून वसंत मोरे जे आहे ते पुणे लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि वसंत मोरेंना मराठा समाजाचा सुद्धा पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा आहे। आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये सकल मराठा समाजाची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये सुद्धा वसंत मोरेंनी हजेरी लावलेली होती। मात्र आज मुंबईमध्ये जाऊन प्रकाश आंबेडकरांची त्यांनी भेट घेतली। खरं तर पुणे लोकसभेची लढत जी आहे ती आता तिरंगी होणार आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। मात्र वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीकडून जर लढले तर मोठी लढत आपल्याला पुणे शहरामध्ये पाहायला मिळू शकते। कारण वंचितचा फटका जो आहे तो नेमका कोणत्या महाविकास आघाडीला की महायुतीला बसतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वसंत मोरे सातत्यानं सांगत होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी पुणे लोकसभेची निवडणूक जी आहे ती लढवणार। आज त्यांनी मुंबईमध्ये जाऊन प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याने अखेर स्पष्ट झालेलं आहे। सूत्रांकडून जी माहिती मिळते ते म्हणजे वंचितकडून वसंत मोरे हे पुणे लोकसभेची निवडणूक लढवतील। आता खरं तर लोकसभा निवडणुकीचं गणित नेमकं काय असेल आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होताना पाहायला मिळेल। मात्र वसंत मोरे हे वंचितकडून निवडणूक जर लढवले तर त्याचा फटका महायुती किंवा महाविकास आघाडीला बसतोय करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जोरदार शक्ती प्रदर्शन पुण्यामध्ये वसंत मोरे या निमित्तानं करू शकतात। कधी नेमका त्यांचा फॉर्म जो आहे अर्ज कधी भरला जातो हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीकडून लढतील हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। निखिल, धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल। तर वसंत मोरे वंचितकडून पुण्यामधून लढू शकतात।